मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1 पाहिला. आज आपण संचांचे प्रकार पाहूयात. तर पहिला प्रकार आहे एक घटक संच. याच्या नावातच आहे. ज्या संचामध्ये केवळ एकच घटक असतो त्याला आपण एक घटक संच म्हणणार आहोत. काय लिहिणार मग? ज्या संचात तुम्ही या सर्व व्याख्या पुस्तकात आहेत. पान नंबर 4 वरच्या लिहून घ्यायचे. मी इथं शॉर्टमध्ये लिहिते. ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्याला आपण एक घटक संच म्हणणार आहे. आता उदाहरण जर लिहायचं म्हटलं तर एकच घटक असलेलं आपण असं घेऊ शकतो की सममूळ संख्यांचा संच. तर आपण मागच्या उदाहरणांमध्ये पाहिलेलं आहे. मूळ असलेली आणि सम असलेली एकमेव संख्या आहे 2. तर हा झाला एक घटक संच, कारण या संचामध्ये एकच घटक आहे. असंच आपण इतरही संच लिहू शकतो की समजा बी हा असा संच आहे की बी मधील प्रत्येक घटक हा 2 व 3 ह्या नैसर्गिक संख्या दरम्यानची संख्या आहे. मग 2 आणि 3 यांच्या दरम्यान 2 आणि 3 यांच्या दरम्यान कुठलीही नैसर्गिक संख्या येत नाही. सराव संच 1.2 मधील पहिला प्रश्न पहा. कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सकारण लिहा. इथं आपल्याला 3 संच दिलेले आहेत गुणधर्म पद्धतीनं आणि ते समान आहेत की नाही ते आपल्याला ठरवायचे. त्यासाठी आपल्याला ते यादी पद्धतीनं लिहावे लागतील, म्हणजे आपण त्यांच्या घटकांची तुलना करू शकतो. आणि त्यासाठी यादी करण्यासाठी पहिल्यांदा पहिला संच घेऊयात आपण. ए हा कसा आहे बघा की यातला एक्स हा 3x - 1 बरोबर 2 या समीकरणाच्या रूपात आहे. या समीकरणाला सोडवल्यानंतर एक्सची किंमत जी मिळेल ते म्हणजे काय असणार आहे? ए या संचातला घटक असणार आहे. तर पहिल्यांदा आपण हे समीकरण सोडवूयात. 3x - 1 बरोबर 2. तर हे सोडवलं आपण. एक्सचं काढायचं आहे आपल्याला. एक्स जर काढायचं असेल तर एक्सच्या बाजूला ज्या ज्या संख्या आहेत त्या सर्वांना आपण उजव्या बाजूला पाठवतो आणि उजव्या बाजूला पाठवत असताना त्यांचं चिन्ह बदलतो. तर आता इथं परत एक्स जवळ 3 आणि 1 दोन्ही एकाच वेळी आहेत. मग यापैकी कुणाला आधी पाठवायचं? तर एक्सच्या जवळ 3 आहे कारण गुणिले केलेलं आहे आणि 1 हा एक्सपेक्षा थोडासा लांब आहे. तर आपण जो लांब आहे त्याला आधी पाठवणार, नंतर जवळच्याला. कारण आपल्या घरामध्ये सुद्धा जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला पाहुणे वगैरे येतात बघा, तेव्हा लांबचे जे पाहुणे असतात ते लवकर निघून जातात. खूप मित्र वगैरे वगैरे असतील तर. पण जवळचे आत्या, मामा, बहीण वगैरे असेल तर ते उशिरा जातात. त्यामुळे आधी आपण लांबच्यांना पाठवणार, म्हणजे 1ला पाठवणार, नंतर 3ला. आता 1ला जर आपल्याला उजव्या बाजूला पाठवायचं असेल तर याचं चिन्ह आहे ऋण. हा उजव्या बाजूला जाताना धन होईल. म्हणजे काय राहतं बघा, डाव्या बाजूला फक्त राहणार आहे 3x. 1ला मी पाठवणार आहे तिकडं. 2 हा वजाचा इकडे येताना काय होणार आहे? अधिक. कारण चिन्ह हे बदलावं लागतं. जसं पक्ष बदलला तर नेता आपल्या पक्षाचं चिन्ह बदलतो बघा. जे काही असेल, समजा काँग्रेसमधून बीजेपीमध्ये गेला तर हाताचं काय होईल? त्याचं चिन्ह कमळ होईल. तसं इथंही आपल्याला चिन्ह बदलावं लागतं. म्हणून 3x आहे तसं 2 + 1 3 येणार. म्हणून आता एक्सची किंमत काढायचं. एक्स जवळ आहे 3. हा 3 गुणिले केलेलं आहे. उजवीकडे जाताना तो भागिले होईल. म्हणजे इथं राहतं फक्त एक्स. हा उजवीकडचा 3 आहे तसा. हा डावीकडचा 3 नको आहे, कारण आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. एक्स जवळ असणाऱ्या सगळ्यांना आपण दुसऱ्या बाजूला पाठवतोय. मग हा गुणिलेचा 3 इकडं भागिले होईल. भाग जातो बघा. 3 × 3 3 × 3 म्हणजे एक्सची किंमत मिळाली 1. म्हणजे ए या संचामध्ये, आता आपण संच लिहूयात यादी पद्धतीनं. ए या संचामध्ये 1 हा घटक आहे. त्यानंतर बी हा संच लिहूयात. एक्स नैसर्गिक संख्या आहे, पण एक्स मूळही नाही आणि संयुक्तही नाही. तर आपण हे 6वी-7वीला शिकलेलं आहे की मूळ आणि संयुक्त दोन्हीही नसलेली नैसर्गिक संख्या म्हणजे काय असते? 1. कारण 1 ही मूळ संख्या पण नाहीये
आणि संयुक्त सुद्धा नाही आहे. म्हणजे बी या संचामध्ये फक्त एकच येईल. आणि असंच सी हा संच लिहायचा आहे आपल्याला. तर सी संचामध्ये काय दिलंय पहा. एक्स ही नैसर्गिक संख्या आहे आणि एक्स 2 पेक्षा लहान आहे. आता नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होतात. 1, 2 वगैरे आणि 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या ही फक्त एकच आहे. कारण नैसर्गिक संख्या आपण असं लिहितो 1, 2, 3. 2 पेक्षा लहान एकच नैसर्गिक आहे, 1 ही. मग आता हे तिन्ही संच जेव्हा आपण निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला काय लक्षात येतं? म्हणून हे तीनही संच काय आहेत? समान आहेत. कारण या प्रत्येकातील घटक समान आहे. म्हणून ए संच बरोबर बी बरोबर सी. म्हणजे हे तीनही संच काय आहेत? समान संच आहेत. आता दुसरा प्रश्न पाहूया. ए व बी हे समान संच आहेत का ते सकारण लिहायचे. तर इथं 2 संच दिलेले आहेत पहा. ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या. तर पहिल्यांदा आपण ए संच लिहूयात. यादी पद्धतीने लिहिल्याशिवाय आपल्याला ते समान आहेत का ठरवता येणार नाही. त्यामुळे यादी पद्धतीने लिहिण्यासाठी ए बरोबर अट काय आहे आपल्याला? सम असलेल्या मूळ संख्या. मागच्याही उदाहरणात आपण पाहिलं की सम असलेली एकमेव मूळ संख्या आहे ती आहे 2. आता याच पद्धतीनं बी पण आपण यादी पद्धतीने लिहूया. म्हणजे ए या संचात एकच घटक आला पहा. आता बी हा संच सुद्धा लिहायचा आहे. तर इथं काय म्हटलंय? एक्स हा असा आहे की 7x - 1 बरोबर 13. म्हणजे पुन्हा हे समीकरण दिलेलं आहे. या समीकरणाला आपल्याला सोडवावं लागेल. आणि मग जी एक्सची किंमत असेल ती म्हणजे या बी या संचातला घटक असेल. म्हणून प्रथम आपण 7x - 1 बरोबर 13 सोडवूयात. पुन्हा समीकरण सोडवायचं असेल तर एक्सची किंमत काढायची असते आणि एक्स जवळ जे जे आहेत त्या सर्वांना आपण उजव्या बाजूला पाठवणार. आता सर्वप्रथम 1 ला पाठवणार आहे आपण. म्हणजे राहतं काय इथं फक्त 7x बरोबर 13 हा -1 आहे पहा. इकडे येताना काय होईल? +1. म्हणून 7x बरोबर 13 + 1 14. आता 7 नको आहे आपल्याला. 7 ला पाठवूयात इकडे. म्हणजे इथं राहतं काय? x बरोबर इकडं आहे 14 हा गुणिलेचा 7 उजव्या बाजूला येताना भागिले होईल. भाग जातो पहा इथे. 7 × 7 7 2 14. म्हणून x बरोबर मिळालं 2. म्हणजे बी या संचामध्ये जसं आपण ए हा संच लिहिला तसं बी या संचामध्ये एक्सची किंमत मिळाली 2. तर ह्या ए आणि बी यादी पद्धतीनं लिहिल्यावर आपल्याला लक्षात येतं की दोन्ही मधले घटक काय आहेत? समान. म्हणून ए व बी हे संच समान आहेत का? याचं उत्तर काय? ए बरोबर बी. किंवा हेच शब्दात कसं लिहितो आपण? ए व बी हे समान संच आहेत. तर सकारण लिहा म्हटले तर हे कारण लिहिलं आपण. दोन्ही यादी केल्या आणि मग आपण हे ठरवलं की ते समान आहेत किंवा नाही. असाच तिसरा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. तर रिक्तची आपण आत्ताच व्याख्या पाहिलो. रिक्त संच म्हणजे ज्या संचात एकही घटक नसतो. तर इथं पहिला आकडा दिले ए हा असा आहे की ए मधला प्रत्येक घटक ही शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. आता नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात आपल्याला माहिती आहे. 1, 2, 3 आणि शून्यापेक्षा लहान म्हटलेलं आहे. तर शून्यापेक्षा लहान एकही नैसर्गिक संख्या नाही आहे. कारण सर्वात पहिली नैसर्गिक संख्या ही एकच आहे. त्यापेक्षा लहान कुठली नैसर्गिक संख्या नाही आहे. म्हणून ए हा संच यामध्ये एकही घटक येणार नाही. म्हणजे हा रिक्त संच आहे. आता रिक्त आहे ते सकारण लिहा म्हटलं. आता हा रिक्त आहे याचं कारण काय लिहिणार आपण? कारण शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या नसते. शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या नसते. आता दुसरा संच बी बरोबर एक्स हा असा आहे की एक्सचा वर्ग बरोबर 0. आता कोणत्या संख्येचा वर्ग हा 0 असतो? एक्स बरोबर म्हणजे कुठल्याही
एक्सचा वर्ग 0 आहे म्हणजे उत्तर जर 0 पाहिजे असेल तर 0चा वर्ग 0 येणार आहे. त्यामुळे बी या संचामध्ये काय घटक येतं? एक्सचा वर्ग 0 म्हणजे एक्सची किंमत काय असायला पाहिजे? 0. 0चा वर्ग 0 येईल. म्हणजे एक्स याची किंमत किती येते? 0. आता हा रिक्त संच आहे का? तर हा रिक्त संच नाही. तर लिहावं लागेल आपल्याला. रिक्त संच नाही. असंच तिसरं बघूयात. सी बरोबर एक्स हा असा आहे की 5x - 2 बरोबर 0 आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे असं म्हटलंय. म्हणजे 1, 2, 3 यापैकी काहीतरी असेल. आता पुन्हा इथं समीकरण दिलंय. तर समीकरण सोडवूयात आपण आणि मग सी या संचातले घटक लिहूयात. 5x - 2 बरोबर 0 असं समीकरण आहे. तर हे सोडूयात. पुन्हा एक्स काढायचं आहे मला. एक्स काढायचं असेल तर 2 आणि 5ला उजवीकडे पाठवावं लागेल. तर आधी आपल्याला 2ला पाठवावं लागेल. म्हणजे इकडं राहतं काय डाव्या बाजूला 5x बरोबर हा 0 आहे तसा. हा -2 इकडे येताना काय होईल? +2. म्हणून 5x बरोबर 0 + 2 2. मला काढायचं एक्स. एक्स जवळ आहे आता 5 गुणिले केलेला आहे तो उजवीकडे जाताना काय होईल? भागिले 2/5. आता 5ने 2ला भाग जातो का? नाही जात. पूर्ण भाग जात नाही. पॉइंट वगैरे घ्यावं लागतं आपल्याला. म्हणजे हा अपूर्णांकाला पहा. आपल्याला यांनी काय सांगितलेले की यामध्ये एक्स काढल्यानंतर हा एक्स नैसर्गिक असायला पाहिजे. नैसर्गिक संख्या संचाचा घटक असायला पाहिजे. आणि आपल्याला एक्सची किंमत मिळते अपूर्णांक आणि अपूर्णांक म्हणजे नैसर्गिक संख्या नसते. म्हणून सी या संचामध्ये काय आलं? जरी एक्सची किंमत आपल्याला मिळालेली असली तरी दिलेल्या अटीनुसार ती नैसर्गिक नाहीये. त्यामुळे आपल्याला सी या संचामध्ये सुद्धा एकही घटक मिळत नाही आणि आता याचं कारण इथं आपण दिलेलं आहे. तर हा दुसरा प्रश्न आपण पाहिला. चौथा प्रश्न आहे कोणते संच शांत व कोणते अनंत आहेत ते सकारण लिहायचे आहेत आपल्याला. तर पहिला दिलेला आहे ए बरोबर एक्स हा 10 पेक्षा लहान आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. तर आपण लिहूयात संच यादी पद्धतीने मगच आपल्याला कळेल की एखादा संच शांत आहे म्हणजे त्यातले घटक मोजता येतात का मोजता येत नाहीत. यासाठी आपल्याला यादी करावी लागेल. तर हा संच लिहूयात आपण. एक्स हा 10 पेक्षा लहान आहे आणि नैसर्गिक आहे. नैसर्गिक 1 पासून चालू होतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत. 10 पेक्षा लहान म्हटलंय म्हणजे 9 पर्यंत येईल. तर आता हा संच शांत आहे का अनंत आहे ते लिहायचं आहे आपल्याला. तर हा संच मोजता येतात बघा घटक 1 ते 9 घटक आहेत मोजता येतात. म्हणून उत्तर काय लिहिणार आपण? हा शांत संच आहे. तर हा शांत संच आहे तर यातल्या घटकांची संख्या आपल्याला मोजता येते. कारण लिहा म्हटलेले कारण 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 असं दाखवतो आपण. तर याचं कारण काय लिहिणार आहे? यातील घटक मोजता येतात. घटक मोजता येतात. असंच दुसरा प्रश्न आहे पहा. बी बरोबर वाय एकच टिंब आहे म्हणजे लहान आहे कुणापेक्षा? -1 पेक्षा आणि वाय ही पूर्णांक संख्या आहे. तर वाय ही पूर्णांक असेल. पूर्णांक सांगितले होते तुम्हाला मी धन, ऋण आणि 0. तर तुम्हाला 8वीला झालेलं आहे पहा. पूर्णांक म्हणजे कसं लिहितो आपण? टिंब 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 -2, -1, 0, 1, 2 परत टिंब टिंब. तर ह्यांना पूर्णांक म्हणतो आपण. तर -1 हा मोठा आहे म्हणजे -1 पेक्षा सगळे लहान. -1 पेक्षा लहान असलेले -2, -3, -4 असं अनंतपर्यंत असणार आहे. म्हणजे बी या संचातले घटक कसे येणार पहा. -1 पेक्षा लहान म्हणजे -1 मोठा आहे. तर आपल्याला माहिती आहे उजवीकडच्या संख्या मोठ्या असतात. लहान म्हणजे -2, -3, -4
असं कुठंपर्यंत लिहिणार आपण? अनंतपर्यंत असतात ऋण संख्या. त्यामुळे हा संच काय आहे? अनंत संच आहे. कारण काय सांगणार याचं? की यातले घटक आपण मोजू शकत नाही. का अनंत संच का आहे? कारण घटक मोजता येत नाहीत. तर शांत आणि अनंतची व्याख्याच आपण तशी घेतलो होतो. घटक मोजता येत नसतील तर तो अनंत संच असतो. तर त्यानंतर पुढचं आहे सी बरोबर तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. तर आपल्याकडे 9वी अ, ब, क, ड हे सर्व जर वर्ग घेतले तर प्रत्येक वर्गात एक निश्चित संख्या आहे. 40 असेल, 45 असेल, जे काही असेल आणि या सगळ्यांची बेरीज करून आपल्याला ते घटक मोजता येतात. म्हणून हा संच मोजता येतात सर्व विद्यार्थी, म्हणून हा संच काय असेल? शांत संच असेल. परत याचं कारण काय लिहिणार आपण? कारण घटक मोजता येतात. कारण आपण 9वीची मुलं मोजू शकतो. तर एवढे सोपे प्रश्न आहेत पहा. 1.2 हा अतिशय सोपा आहे सराव संच, तर व्यवस्थित तयारी करायची आहे. तर पुढचं आहे तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. आता आपल्या गावामध्ये सोलापूरमध्ये 10 लाख, 20 लाख जे काही लोकसंख्या असेल ते मोजू शकतो आपण. 20 लाख आहे, 25 लाख आहे. तर मोजू शकतो. जिथं आपण मोजू शकतो तो संच काय असतो? शांत. त्याला अंत आहे. काहीतरी मोजतो, काहीतरी आकडा येतो. शांत संच. परत त्याचं कारण काय लिहिणार? कारण रहिवाशी आपल्याला मोजता येतात किंवा डायरेक्ट आपण असं लिहिलं तरी चालेल. घटक मोजता येतात. असंच पुढचा संच आपण पाहणार आहोत. प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. आता प्रयोगशाळेमध्ये चंचुपात्र असेल, वेगवेगळे साहित्य असतात, मोजपात्र असतं किंवा इतर वेगळे साहित्य असतात. तर हे सर्व साहित्य आपण मोजू शकतो. त्यामुळे हा सुद्धा काय येणार आहे? शांत संच येणार आहे. कारण परत यातील घटक आपण मोजू शकतो. घटक मोजता येतात. पुढचा संच आहे पूर्ण संख्या संच. तर मागच्या ह्याच्यात सांगितलेले पूर्ण संख्या कुणाला म्हणतो आपण? जेव्हा नैसर्गिक संख्यामध्ये आपण 1 0 घेतो तेव्हा त्याला आपण पूर्ण संख्या संच म्हणतो. आणि पूर्ण संख्या संच लिहूयात पहिल्यांदा आपण. 0 पासून होतो 0, 1, 2, 3 असं कुठंपर्यंत येणार आहे? अनंतपर्यंत येणार आहे. त्यामुळे हा संच काय असेल? शांत संच असेल. आता शांत संच का बरं मोजता येत नाहीत म्हणून हा काय येणार आहे? अनंत संच आहे. आणि अनंत संच कारण काय लिहिणार? का अनंत आहे? कारण घटक मोजता येत नाहीत. परीक्षेला तुम्हाला 1 मार्काला किंवा 2 मार्कांना हा सोपा प्रश्न असतो. तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आणि सोडवायचे. त्यानंतर 7वं आहे परिमेय संख्या संच. परिमेय संख्या सुद्धा आपण पाहिलेले आहेत की परिमेय संख्यांमध्ये सर्व पूर्णांक आणि सर्व अपूर्णांक यांचा समावेश होतो. म्हणजेच आपण यादी जर करायची म्हटलं तर असं लिहू शकतो. सगळेच जर संख्या लिहिता येणार नाहीत आपल्याला. सर्व पूर्णांक आणि सर्व अपूर्णांक यांचा समावेश परिमेय संख्या संचामध्ये होतो. आणि त्यामुळे पूर्णांक अनंत आहेत. जसं आपण इथं पाहिलं तसं अपूर्णांक पण अनंत आहेत. त्यामुळे हा सुद्धा अनंत संच येणार आहे. आणि अनंत संच का बरं आहे? कारण यातील घटक आपण मोजता येत नाहीत आपल्याला. घटक मोजता येत नाहीत. तर आज आपण सराव संच 1.2 पूर्ण केलेला आहे. सर्वांनी उदाहरणे वहीत लिहून घ्यायची आहेत.